हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. 14 जानेवारी 2025 रोजी असणार आहे मकर संक्रांतीचा सण. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांतीचा सण. त्यातली त्यात सुवासिनी महिलांसाठी हा मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा असतो. ज्या मुलींचं नुकतंच लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी लग्नानंतरचा हा पहिला सुवासिनीचा सण असणार आहे आणि प्रत्येक मुलीसाठी लग्नानंतरची पहिली संक्रांत ही खास असतेच असते. अशातच जर एखाद्या महिलेला मासिक पाळी असेल किंवा मग सुतक पडलेलं असेल किंवा एखादी महिला गर्भवती असेल तर त्यांच्या मनात प्रश्न नक्कीच तयार झाला असेल की आम्ही गर्भवती आहे किंवा मला मासिक पाळी आहे, आम्हाला सुतक पडलेलं आहे, तर मग मला सुगडपूजन करता येईल की नाही. जर समजा सुगडपूजन करता आलं नाही तर ते नंतर कधी करायचं याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम सर्याय नमः असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पौष महिना हा सूर्यदेवाच्या उपासनेचा महिना असतो. बरेच जण पौष महिन्यामध्ये रविवारचं व्रत देखील करतात आणि पौष महिन्यामध्ये येते ती म्हणजे मकर संक्रांत. तर यंदाची मकर संक्रांत कधी आहे, कशावरती आहे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी या अगोदर आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. मकर संक्रांतीला महिलांनी केस धुवायचे की नाही ते देखील मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो, म्हणूनच या दिवसाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटले जातात. जुने काही मतभेद असतील, वादविवाद असतील ते विसरून पुन्हा नव्याने गोडव्याने सुरुवात केली जाते. त्याचबरोबर या दिवशी आकाशात पतंग देखील उडवले जातात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुवासिनी मकर संक्रांती सुगडपूजन करत असतात. तर आता सुगड म्हणजे नेमकं काय? तर सुगड म्हणजे मातीचे छोटेसे घट. ज्याप्रमाणे आपण अक्षय तृतीयेला मातीचा छोटा घट पूजतो तसंच हा सुगड देखील त्याहून छोटा असतो, त्याला बोळकं असं देखील म्हटलं जातं. तर काही भागांमध्ये सुगडला वेगळ्या नावाने ओळखलं जात असेल, पण आमच्याकडे सुगड म्हणजे त्याला बोळकी असं देखील म्हटलं जातं. आता सध्या बाजारात आपल्याला बरेच सुगड बघायला मिळत असतील, वेगवेगळ्या रंगांमध्ये, आकर्षक डिझाईनमध्ये. काही पारंपरिक सुगड असतात ते प्लेन असतात, तांबड्या रंगाचे ते असतात. काही ठिकाणी काळ्या रंगाच्या सुगडांचं देखील पूजन केलं जातं. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही सुगड पूजन करायचे आहे. बऱ्याच ठिकाणी महिला एकमेकांच्या घरी सुगड ववसायला देखील जात असतात. मकर संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा सुरू असतो. आता महत्त्वाचा विषय म्हणजे गर्भवती महिलांनी सुगड पूजन करायचं की नाही. तर प्रत्येक सुवासिनीसाठी मकर संक्रांतीचा दिवस हा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळेच तुम्ही गर्भवती जरी असाल तरीही तुम्ही सुगड पूजन करू शकता. सुगड पूजन करायला कसलीही अडचण नाही. हां, तुम्हाला खूप उठायला बसायला अडचण होत असेल, तुमचं तब्येत तुम्हाला साथ देत नसेल तर मग तुम्ही नाही केलं तरी चालेल. पण शक्यतो सुवासिनी महिलांसाठी हा मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा असतो. सुगड पूजन खूप महत्त्वाचं असतं. म्हणून गर्भवती जरी असाल तरी तुम्ही सुगड पूजन करायचं आहे. आता राहिला प्रश्न मासिक पाळीचा किंवा सुतकाचा. तर एखाद्या महिलेला मासिक पाळी असेल किंवा मग कोणाला सुतक असेल, विटाळ असेल तर अशामध्ये तुम्हाला सुगड पूजन करता येणार नाही. मात्र जेव्हा तुमचे मासिक पाळी संपेल, सुतक आटोपेल, विटाळ संपेल, त्यानंतर तुम्ही रथसप्तमीच्या आधीच सुगड पूजन एके दिवशी करून घ्यायचं आहे. भलेही मग तुम्ही हळदी कुंकवाच्या दिवशी देखील सुगड पूजन केलं तरीही चालेल. प्रत्येक गर्भवती महिला सुगड पूजन करू शकता. खूप 7वा 8वा महिना चालू असेल किंवा 9वा महिना चालू असेल तर तुम्ही सुगड दुसरं कोणाकडून तरी भरून घ्या आणि मग फक्त तुम्ही शेवटी जाऊन त्याची हळद कुंकू लावून पूजा करा. व्यवस्थित काळजी घेऊन जमिनीवरती बसा. उठायला बसायला त्रास होत असेल तर तुम्ही घरातील दुसऱ्या स्त्रीकडून तुमच्या नावची सुगड पूजा करून घ्या. तुम्ही फक्त हात जोडून नमस्कार केला तरीही चालेल. आता तुमच्या घरामध्ये जर 4 सुवासिनी असतील, 5 सुवासिनी असतील तर प्रत्येकाच्या नावाचे 5-5 बोळके म्हणजे त्याला खण म्हणतात, असे 5 खण घ्यायचे आहेत. तुळशी मातेच्या नावाचा देखील एक खण आपल्याला कंपल्सरी घ्यायचा असतो. समजा तुम्ही एकटीच सुवासीन आहे आणि तुमच्या घरात दुसरी कोणतीही सुवासिनी महिला नाही तर तुम्हाला तुमचा एक खण
आणि तुळशी मातेच्या नावाचा एक खण, असे 2 खण पूजायचे असतात. तुळशी मातेच्या नावाने तुम्ही छोटे छोटे तांदळाचे गंज करून त्यावरती ते सर्व ज्या आपण सुगडामध्ये वस्तू ठेवतात तशा ठेवल्या तरीही चालतील. मकर संक्रांतीला आपण जी सुगड पूजा करतो, तर ती सुगड पूजा म्हणजे काय, तर नवीन धान्य या दिवसात पिकलेले असतात पिकांच्या समृद्धीसाठी, आणि त्याचबरोबर सूर्यदेवाला समर्पित केलेली एक पारंपरिक पूजा ही असते. आपण मातीच्या छोट्या छोट्या घटांमध्ये शेतात पिकवलेले धान्य भरून तिळगुळ, ऊस, बोरं, इतर नवीन जी काही पिकं असतात या दिवसात, भाज्या असतात, ते ठेवून त्यांची आपण पूजा करतो, जेणेकरून आपल्या घरात सुखसमृद्धी नांदायला मदत होते. सुगड पूजा म्हणजे काय, तर बघा, नुकतीच नवीन इंग्रजी वर्षाला सुरुवात झालेली असते. दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण आपण साजरा करतो आणि नवीन वर्षातील हा पहिला सण असतो. त्याचबरोबर थंडीचे दिवस असतात, शेतामध्ये देखील पिकांना बहर आलेलं असतं आणि हे नवीन वर्ष म्हणजे पिकांच्या चांगल्या उत्पादनाचे प्रतीक आहे आणि घरात धनधान्य भरभराटीसाठी ही सुगड पूजा आपल्याला करायची असते. त्यामुळे लग्नानंतर पहिल्या वर्षी जर तुम्ही सुगड पूजा करत असाल तर बऱ्याच घरी तिळव्याचा कार्यक्रम देखील जो नववधूचा केला जातो. तिला हलव्याचे दागिने घेतले जातात आणि छानपैकी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. सुवासिनीला साडी घेतली जाते. तर तुम्हाला जर हलव्याचे दागिने पाहिजे असतील तर मला कमेंटद्वारे सांगा. मला सुंदर आणि आकर्षक अशा डिझाईनमध्ये हलव्याचे दागिने नक्कीच मिळतील. सुगड पूजन केल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवायचा असतो. त्याचबरोबर बऱ्याच घरी मकर संक्रांतीला सुवासिनी देखील जेवू घातली जाते. जर घरातील कोणी अहेवबाई गेलेली असेल, अविधवाबाई गेलेली असेल, तर तिच्या नावाने मकर संक्रांतीच्या दिवशी एक सुवासिनी बाईला भोजन दिले जाते. सुगड पूजन झाल्यानंतर ते आपल्याला झाकून ठेवायचे असते. त्यामागे देखील कारण आहे, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. मकर संक्रांतीनिमित्त सुगड पूजन कसं करायचं हे देखील मी डिटेलमध्ये त्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हटलं जातं. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला न विसरता सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं असतं. सकाळी सकाळी सूर्योदयाच्या वेळी, म्हणजे आपलं स्नान वगैरे झालं की त्यानंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. तांब्याच्या भांड्यामध्ये त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं, थोडेसे तीळ टाकायचे, हळद कुंकू अक्षता टाकायच्या आहे, त्याचबरोबर एक फूल टाकायचं आहे आणि ते पाणी आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्याच्या स्वरूपात द्यायचं आहे. सूर्यदेवाला अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः असं म्हणायचं आहे किंवा ओम घृणी सूर्याय नमः असं म्हणायचं आहे. असं म्हणत म्हणत सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. दररोज देखील सूर्यदेवाला अर्घ्य दिलं तर अतिउत्तम. पण संक्रांतीच्या दिवशी न चुकता न विसरता आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. त्यामुळे सूर्यदेव आपल्यावरती प्रसन्न राहतात. काही कारणास्तव मकर संक्रांतीच्या दिवशी जर सुगड पूजा करायची तुमच्याकडून राहून गेली तर हरकत नाही. मकर संक्रांतीनंतर तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही सुगड पूजा करू शकता. भले तुम्ही हळदी कुंकवाच्या दिवशी देखील सुगड पूजा केली तरीही चालेल. तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा म्हणजे गर्भवती महिलांनी सुगड पूजा केली तर चालते का, त्याचबरोबर मासिक पाळी असेल, सुतक असेल किंवा विटाळ असेल तर अशा स्थितीमध्ये सुगड पूजा करावी की नाही याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तरी तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर मला कमेंटद्वारे विचारा. नक्कीच त्याचं उत्तर मी तुम्हाला कमेंटमध्ये देईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नवीन वर्षाच्या, त्याचबरोबर नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.